मित्रांनो नमस्कार। आज हर्षवर्धन हॉटेल चिखलदरा येथे हॉटेल असोसिएशन, जिप्सी असोसिएशन्स, त्यानंतर व्यापारी संघ असे अतिशय महत्त्वाची अशी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय चिखलदरा हिल स्टेशन येथे घेण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने जे चर्चा झाली त्यामध्ये जे आपल्या इथं येणारे जे पर्यटक आहे त्या पर्यटकांपासून जो चिखलदरा येथे जे कचरा टाकला जातो, जसं प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, त्यानंतर प्लॅस्टिकचे ग्लास आहे, त्यानंतर जोही रॉ मटेरियल्स असतो गाडीमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडे त्या फेकल्या जाते कुठंतरी। आता पहा एवढं ग्रीन सुंदर असं वातावरण आहे आणि या ग्रीन सुंदर वातावरणाला खराब करण्यासाठी, म्हणजे तुम्ही समजू शकता की या ग्रीन सुंदर वातावरणाला खराब करण्यासाठी बऱ्याचशा घटक असे कारणीभूत ठरतात। त्यासाठी काय उपाययोजना करता येईल, तर त्या उपाययोजना करण्यासाठी तिथं बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे ठरले की जसे आता समजा जे जिप्सी चालक आहेत त्या जिप्सी चालकांनी जर समजा आपल्यासोबत एक थैली ठेवली आणि जो कोणी कचरा बाहेर फेकला जाईल तो कचरा जर त्या थैलीत टाकला गेला तर जे बॉटल्स फेकल्या जातात ते फेकल्या जाणार नाही। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा असा निर्णय झाला की जे कोणी पर्यटक येतात त्या पर्यटकांनी आपलं जसं आपण आपलं घर स्वच्छ सुंदर ठेवतो तसंच आपण चिखलदरा हिल स्टेशन सुंदर ठेवायला पाहिजे, स्वच्छ ठेवायला पाहिजे। यासाठी काहीतरी समजा जसं वन विभाग आहे, नगरपालिका आहे, यांनी काहीतरी म्हणजे उपाययोजना करायला पाहिजे। जसं उदाहरणादाखल जर समजा जे पर्यटक काही इथं जर कचरा फेकत असतील तर त्यांना दंड जर समजा आपण आकारला, प्लॅस्टिक बॉटल फेकणाऱ्यांना दंड केला जाईल, असं जर ठरलं तर आणखीन अतिशय महत्त्वाची अशी उपाययोजना होऊ शकते। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की जे येणारे पर्यटक आहे त्या पर्यटकांना रिस्पेक्टफुली वागणूक देण्यात आली पाहिजे। यासाठी जे गाईड्स आहेत त्या गाईड्सचे, त्यानंतर जिप्सी चालकाचे, त्यानंतर हॉटेल असोसिएशनचे असं एक संयुक्त असं समुपदेशन किंवा ज्याला प्रशिक्षण म्हणूया असं प्रशिक्षण सगळं गाईड लोकांना, त्यानंतर जिप्सी चालकांना, त्यानंतर व्यावसायिकांना, म्हणजे पर्यटनाशी संबंधित जे जे व्यवसाय आहेत या व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचा विचार या म्हणजे मीटिंगमध्ये घेण्यात आला। त्यानंतर स्वच्छ चिखलदऱ्याची प्रतिमा ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात गेली पाहिजे। यासाठी एक चांगले कशी उपाययोजना करता येईल यावर सुद्धा चांगले उपाय म्हणजे बऱ्याचशा सभासदांनी ठरवले। या मीटिंगला प्रामुख्याने हर्षवर्धन हॉटेलचे मालक आदरणीय करंडे साहेब, त्यानंतर वेदांत भाऊ सुरपाटणे, नारायण भाऊ येवले पत्रकार, त्यानंतर बरेचसे म्हणजे जिप्सी चालक गणेश रणबावळे, त्यानंतर काही लोकांची मला नावं सांगता येणार नाही पण असे बरेच लोक उपस्थित होते आणि मीटिंगमध्ये एक चांगलं सांगोपांग चर्चा झाली। आणि येणाऱ्या काळात म्हणजे जवळपास समजा या आठवड्यामध्ये एक पूर्ण सर्व पॉईंट्सवर ज्या बॉटल्स टाकल्या गेल्या आहेत, म्हणजे जेवढाही कचरा फेकण्यात आला आहे तो सर्व कचरा हॉटेल असोसिएशन, जिप्सी असोसिएशन्स, गाईड असोसिएशन्स म्हणजे या सगळ्यांच्या मार्फत ते साफ केल्या जाणार आहे। आणि त्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी आहे, नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना सुद्धा एक आव्हान करण्यात आलेले आहे की आपण आपलं जो सुंदर नगरी आहे चिखलदरा ही, म्हणजे आपलं जे नाव आहे चिखलदऱ्याचं, विदर्भाचं नंदनवन म्हणून, त्या नावाला साजेसं असं आपण सगळ्यांनी काम करायचं आहे। तर धन्यवाद मित्रांनो।